महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. उल्हासनगर फर्निचर मार्केट जवळील माया हॉटेल शेजारील जुनी आणि जर्जर झालेल्या इमारतीच्या सज्जा कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झालाय. रावसाहेब ननावरे असं मयत कामगाराचं नाव आहे. माया हॉटेल शेजारी एका जर्जर झालेल्या इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास रावसाहेब आणि उर्वरित कामगार हे इमारतीच्या बाजूला असलेल्या गल्लीत काम करत होते. दरम्यान वरील खिडकीचा सज्जा रावसाहेब यांच्या डोक्यावर कोसळल्याचं म्हणणं येथील कामगारांचं आहे. या घटनेनंतर जखमी कामगाराला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आलं असता डॉक्टरांनी मयत घोषित केलाय. सध्या घटनास्थळी महापालिका कर्मचारी दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करतायत. वडिलांचं नाव रावसाहेब विठोबा नंदनवरे. मला साधारण 4:30 वाजता मित्राचा फोन आला की तुझ्या पप्पाला लागले म्हणून असं सांगितलेलं. डोक्यावर स्लॅब पडलाय, एवढं काही सांगितलेलं नव्हतं. फक्त नॉर्मल भरती पडली म्हणे, लागले सेंटरला ॲडमिट जाऊन जाऊ. सेंटरला गेल्यानंतर समजलं का पप्पा जागेवरती गेले. मी सगळ्यांनी लपून ठेवलेलं का पप्पा गेलेत म्हणून. आणि त्यांना विचारलं तर मग बघतात तर काय नाही, ते सोडून गेला बोलले फक्त. बस मी नव्हतो त्यावेळेस, मी होमगार्डला ड्युटीला आहे ना, तर मी जेलला होतो ड्युटीला. जेलवरून ड्युटी करून आलेलो होती. तर काल फक्त त्यांना बोललेलं उद्या जाऊ नका कामाला, सांगितलं पण होतं, तरी पण पप्पा कामाला गेले. पप्पा बांधकाम मिस्त्री होते? नाही, मिस्त्री नाही, बिगर काम करायचे, मिस्त्रीच्या हाताखाली. मग ठेकेदार कोण आहे? ठेकेदारशी काही बोलणं झालं का? नाही, अजून काहीच नाही. ते सेटच गायब आहे ना तो अजूनपर्यंत. आणि आमच्या बाजूचा पण एक व्यक्ती, त्यांनी पण पैसे नाही दिले अजून पप्पाला. तो पण काल बोललेला पप्पाला, बोलतो काय करायचं करू. इथं आम्ही बांधकाम प्लास्टरच्या कारणाने आलेलो कामाला. इथं आता एक जण तिकडं सफाई करत होता कामगार, एक माझ्या हाताखाली काम करत होता. तर तिकडं काही धपकन आवाज आला पडलेला. तर तिकडं जाऊन बघतो तर आम्ही त्यांच्या त्या सज्जाचा तुकडा पडलेला होता. तेच आम्ही त्यांना उचलून इकडं आणलं बाहेर. शेठला फोन केला, शेठ आणि आणलं. शेठनी गाडी टाकून आम्हाला सेंटरला सोडलं. त्यांचं नाव काय? त्यांचं नाव ननवरे. जागेवर डेट झाली? आता ते सेंटरला गेल्यावर आम्हाला डायरेक्ट सांगितलं की जागेवर गेले. तुम्ही ते किती वाजता आलो? आम्ही तर सकाळी 9 वाजल्यापासून आलेलो आहे. तुम्हाला काय कामानिमित्त आणलं होतं? इथं बांधकाम प्लास्टरच्या कामासाठी, साफसफाईच्या कामासाठी. ओके, हे प्लास्टर चालू होतं? हा. इमारत जुनी होती? इमारत तर जुनी आहे ना. किती वर्ष जुनी असं अंदाज? अंदाजा कमसे कम 30-40 वर्ष. त्या इमारतीचं प्लास्टर चालू होतं? हा, प्लास्टर चालू होतं. मागच्या साईडला कोणता भाग पडला तिथे? सर, सज्जाचा तुकडा पडला आहे तिकडे मागच्या साईडला. त्याच्या अंगावर डोक्यावर पडला? डोक्यावर पडला. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्हासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.